तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सगळ्यात पहिले तर नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही जाणार होतो मम्मी आणि मी विठ्ठलवाडीला आत्याच्या घरी. तेव्हाच जाताना आम्हाला दिसला नागपंचमीच्या दिवशी साप. मग काय पाया पडून आलो आम्ही रिक्षामध्ये बसता आलो आम्ही ऐरोली स्टेशनला. ऐरोलीवरून आलो आम्ही डायरेक्ट ठाण्याला ही कल्याणची ट्रेन होती. हिला खूप गर्दी होती मित्रांनो चढण्यासाठी. पण कल्याणला तर आम्हाला जायचं नव्हतं, विठ्ठलवाडीला जायचं होतं. कल्याणचा एक स्टॉप पुढं. मग काय बदलापूर ट्रेन आली होती. मी जेंट्स मध्ये चढलो होतो, मम्मी लेडीज मध्ये होती. मग काही मस्त व्ह्यू बघायला भेटला मला. मग व्ह्यू बघत बघत आलो आम्ही विठ्ठलवाडीला डायरेक्ट. मग विठ्ठलवाडीवरून 5 मिनिटाचा वॉक करून होता आत्याच्या घरी नव्हता, हा भाव होता. हा पण भाऊच होता आणि हा काकाचा मुलगा होता छोटावाला. मग काय भाऊ बोलला की चल सलूनला जायचं. मी बोललो गाडी मी चालवणार. मग काय तर बोलला ठीक आहे, हळूहळू चालव. मग काय आम्ही आलो डायरेक्ट सलून मध्ये मी बोललो भावाला भूक लागली. मग तो बोलला भजीपाव घेऊ. मग भजीपाव घेऊन घरी आलो. त्याच्यानंतर मी एक पण व्हिडिओ नाही काढला. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ऐरोलीला येताना व्हिडिओ काढला. मग काय सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो. ऐरोलीसाठी ट्रेनमध्ये बसून आलो ठाण्यावरून पनवेल ट्रेन लागलेलीच होती. मग काय ट्रेनमध्ये बसून आम्ही आलो ऐरोलीला येतात रिक्षा पकडून आम्ही चाललेलो घरी. मग काय जसंच घरी आलो, फ्रेश बीस झालो, कपडे वगैरे चेंज केले. मम्मीला बोललो भूक लागली मम्मी. मग मम्मीने दिले 50 रुपये आणि जा बोलली काय घेऊन यायचं ते घेऊन ये. मग मी आलो समोसा पॅटीस घ्यायला. घरी येताच केला समोसा पॅटीसचं अनबॉक्सिंग आणि खाल्लं. खाऊन येऊन बसलो गाडीत ब्लॉग एडिटिंग करण्यासाठी, व्हॉइस ओव्हर टाकण्यासाठी. मग काय मित्रांनो, हा ब्लॉग इथंच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.